धनंजय मुंडेंनी घरगुती हिंसाचार केल्याचं फॅमिली कोर्टाचं प्राथमिक निरीक्षण। घटस्फोटित पत्नी करुणांना दरमहा 1.25 लाख तर मुलीला लग्नापर्यंत 75,000 रुपये पोटगीचे आदेश। मंत्री धनंजय मुंडेंचा पाय आणखी खोलात। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी 2 तासांमध्ये राजीनामा घेतलाच पाहिजे। अंजली दमानी यांचा आक्रमक हल्लाबोल। निवडणूक आयोगाला सुद्धा लिहिणार पत्र। आम्हाला कोर्टात पुढे केस लढवायची नाही। एन्काउंटरच्या प्रकरणी सुनावणीच्या दरम्यान अक्षय शिंदेच्या आईवडिलांची हायकोर्टामध्ये माघार, तर कोणाचाही दबाव नसल्याचं सुद्धा केलं स्पष्ट। उद्या प्रकरणावरती पुन्हा एकदा सुनावणी। राज्याच्या तिजोरीमध्ये खडखडाट। आनंदाचा शिधा। शिवभोजन थाळीसह अनेक लोकप्रिय योजनांना ब्रेक लागण्याची भीती। तब्बल 1 लाख कोटींची वित्तीय तूट भरून काढण्याचं आव्हान। लाडकी बहिणीमुळे वाढणार बोजा। धनंजय मुंडेंच्या दाव्यांची माझ्याकडून पडताळणी। बॅटरी स्पेअर आणि कापूस बॅग स्वस्तात खरेदी केल्याचा दावा सपशेल खोटा। दोन्ही वस्तू बाजारात स्वस्तच। शिवाय यापूर्वी MAIDCनेच कमी किमतीमध्ये खरेदी केल्याचं उघड। बीडमधील गुन्हेगारीच्या बातम्या बघणाऱ्याला सुद्धा कृष्णा आंधळे समर्थकांचा आक्षेप। व्हिडिओ पाहणाऱ्या धारूरच्या अशोक मोहितेला बेदम मारहाण। डोक्याला गंभीर जखम। मोहितेवरती अंबाजोगाईच्या नंतर लातूरमध्ये उपचार। गुंड फरार। शिर्डीमधल्या दुहेरी खुनाच्या नंतर प्रसादालयामध्ये जेवणासाठी कुपन अनिवार्य। वाढती गर्दी आणि गुन्हेगारी रोखण्यासाठी मंदिर ट्रस्टचा निर्णय। दर्शन रांगेमधून बाहेर पडताच भाविकांना मिळणार कुपन। ठाकरेंच्या शिवसेनेचं मिशन मुंबई महानगरपालिका। बजेट सादर झाल्याच्या नंतर शाखा प्रमुख आणि उपविभाग प्रमुखांशी ऑनलाईन संवाद। आमिषांना बळी न पडता संघटना मजबूत करण्याचे आदेश। मुंबईतील 3.5 लाखांपेक्षा जास्त रिक्षा टॅक्सी मीटर अपडेट्ससाठी 30 एप्रिलची मुदत। त्यानंतर बसणार दररोज 50 रुपयांचा दंड। दरवाढीनंतर मीटर अपडेट करण्यासाठी 2 महिन्यांचा कालावधी। सोयाबीन विक्रीसाठी वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची सोयाबीन केंद्रांवरती गर्दी। शासकीय सोयाबीन खरेदीचा आज शेवटचा दिवस। मुदतवाढीकडे शेतकऱ्यांच्या नजरा। अमेरिकेत बेकायदेशीर राहणाऱ्या भारतीयांची अमानुष घर वापसी। परतीच्या प्रवासामध्ये तब्बल 40 तास हातापायाला बेड्या। भारतीयांनी सांगितले भीषण अनुभव। लोकसभेत परराष्ट्र मंत्र्यांचं निवेदन। पहिल्या वनडेमध्ये 33 ओव्हर्समध्ये 170 धावांमध्ये इंग्लंडचा निम्मा संघ तंबू। 75 धावांची सलामी मिळाल्याच्या नंतर भारतीय गोलंदाजांनी पाहुण्यांना रोखलं। बटलर 52 धावा काढून बाद। आणि लोकप्रिय क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांचं मुंबईमध्ये दीर्घ आजारानं निधन। वयाच्या 74व्या वर्षी लीलावती रुग्णालयामध्ये अखेरचा श्वास। उद्या अंत्यसंस्कार। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।